राज्यासह देशभरात नववर्षाचा जल्लोष। राज्याचं प्रवेशद्वार असलेल्या गोंदियातील चांद सूरजमध्ये सूर्यदर्शनाने नवीन वर्षाचं स्वागत। नववर्षाचं स्वागत देवदर्शनाने करण्याचा ट्रेंड यंदाही कायम। पंढरपूर, कोल्हापूर, शिर्डीसह राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी। बहुतांश मंदिरं 24 तास खुली। न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियामध्ये नववर्षाचं दिमाखात स्वागत। ऑकलंड शहरातल्या स्काय टॉवरवरती फटाक्यांची आतषबाजी। दुबईमध्ये सुद्धा बुर्ज खलिफाला आकर्षक रोषणाई। पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये 207व्या शौर्य दिनाची जय्यत तयारी। विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। नववर्षाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर। विकास कामांचं लोकार्पण आणि नवीन कामांचं भूमिपूजन। पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांसोबतही साधणार संवाद। राजकीय लाभ घेण्यासाठी मंदिरांचा वापर नको। मोहन भागवतांच्या मंदिराबाबत वक्तव्यानंतर आरएसएसचे मुखपत्र पांचजन्यचेही बदलते सूर। नव्या वर्षामध्ये म्हाडा 2.5 ते 3,000 घरांची लॉटरी काढणार। अत्यल्प आणि अल्प गटासाठी सर्वाधिक घरं बांधण्यासाठी म्हाडा प्रयत्नशील। सरकारला अंधारात ठेवून 1310 बसेस भाडेतत्वावरती घेतल्याचं समोर। एसटी महामंडळाला 2000 कोटींचा फटका। मुख्यमंत्र्यांकडून निर्णयाला स्थगिती। अप्पर सचिवांमार्फत चौकशीचे आदेश। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलेंडर 14 रुपयांनी स्वस्त। घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।